मित्रांनो, तुम्ही एप्स्टीन फाईल्सचं नाव ऐकलं असेल, ज्यामध्ये अनेक बड्या लोकांच्या काळ्या करतुतींचं रहस्य दडलेलं होतं आणि सध्या महाराष्ट्रात अशाच एका नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. कॅप्टन अशोक खरात. एका साध्या मर्चंट नेव्ही ऑफिसर पासून ते गॉडमॅन बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणार आहे. अध्यात्माचा बुरखा पांघरायचा आणि लोकांच्या श्रद्धेशी खेळायचं ही त्याची पहिली पायरी. स्वतःला देवाचा अवतार सांगून त्याने अनेक अनुयायी जोडले, पण त्या पांढऱ्या कपड्यांच्या मागे जो काळा चेहरा लपला होता तो कोणालाच दिसला नाही. अशोक खरातने लोकांना भुरळच घातली नाही, तर त्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं. मोक्ष मिळवून देतो, बिझनेसमध्ये यश मिळवून देतो असं सांगून त्याने अनेक लोकांकडनं लाखो रुपये बळकावले. त्याने स्वतःचं असं एक मोठं नेक्सस तयार केलं होतं, ज्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक तर होतेच, शिवाय अनेक बड्या लोकांची नावंही या नेक्ससमध्ये जोडली गेली आहेत. सत्संगाच्या नावाखाली तो लोकांच्या खासगी आयुष्यात शिरकाव करायचा आणि एकदा का माणूस जाळ्यात अडकला की त्याच्याकडनं पैसे उकळायचा. पण हे सगळं प्रकरण फक्त पैशांपुरतंच मर्यादित नव्हतं. अशोक खरातच्या विरोधात कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गप्प करण्यासाठी खरातची वेगळी स्वतंत्र फौज होती. माझे हात खूप वरपर्यंत पोचले आहेत हे सांगून तो तक्रारदारांना गप्प करायचा. खंडणी मागणे, जमिनी बळकावणे, लोकांचा मानसिक छळ करणे हे त्याचं रोजचंच काम होतं. अनेक महिलांनी त्याच्यावरती खूप गंभीर आरोप केलेत. ब्लॅकमेलिंग हे अशोक खरातचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं. सीसीटीव्ही फुटेज, खासगी कॅमेरा याने तो लोकांचे प्रायव्हेट मोमेंट्स कॅप्चर करायचा आणि त्यांचा आधार घेऊन तो त्या लोकांना आयुष्यभर ब्लॅकमेल करत राहायचा. पण म्हणतात ना, कधी ना कधी पापाचा घडा हा भरतोच आणि काही धाडसी महिलांनी आणि पीडितांनी अशोक खरातच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी ज्या वेळेला अशोक खरातच्या अड्ड्यांवरती धाडी टाकल्या त्यावेळेला त्यांच्या समोर जे आलं ते हादरवून टाकण्यासारखं होतं. एसआयटीच्या तपासात खरातच्या ऑफिसमधनं अशा काही गोष्टी समोर आल्यात ज्याने आपलं मन सुन्न पडेल. खरात हा रिमोट कंट्रोलवरती चालणारा एक साप आपल्याकडे बाळगायचा. ज्या वेळेला लोक खरातचं दर्शन घ्यायला यायचे त्यावेळेला अशोक खरात तो रिमोट कंट्रोलवरनं चालणारा साप हा लोकांसमोर सोडायचा आणि नंतर रिमोट कंट्रोलद्वारेच तो साप गायब करायचा. पण लोकांना अशोक खरात असं सांगायचा की हा साप मी माझ्या शक्तीने गायब केलाय, त्यामुळे लोक त्याच्या जाळ्यात आपोआप अडकायचे. साधी 100 रुपयाची गोष्ट सुद्धा मी माझ्या शक्तीने सिद्ध केली आहे असं सांगून त्या गोष्टी अशोक खरात बड्या लोकांना लाखो रुपयांनी विकायचा. अशोक खरात एवढ्यावरतीच थांबला नाही, तर वाघाची कातडी, काही प्रतिबंधित गोष्टींनी त्याने आपल्या ऑफिसमध्ये असं काही गूढ आणि रहस्यमय वातावरण तयार केलं होतं की त्यामुळे येणाऱ्या लोकांची मानसिक स्थिती ही विचलित होईल आणि ते खरातच्या जाळ्यात अडकतील. अशोक खरातवरती आतापर्यंत 8 FIR दाखल झालेत. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या तपासातून असं समोर आलंय की अशोक खरात हा महिलांना अंगारा किंवा तीर्थ म्हणून गुंगीचं औषध द्यायचा आणि त्यांच्यावरती जबरदस्ती अत्याचार करायचा. एका महिलेच्या तक्रारीवरून असं समोर आलंय की ती 7 महिन्याची गर्भवती असताना देखील अशोक खरातने तिच्यावरती जबरदस्ती अत्याचार केले. पोलिसांनी खरातच्या ऑफिसमधनं 100 आक्षेपार्ह व्हिडिओज हे जप्त केले आहेत. या व्हिडिओजचा आधार घेऊन अशोक खरात हा महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि जर त्या महिलांनी अशोक खरातचं म्हणणं ऐकलं नाही तर त्या महिलेला किंवा त्या महिलेच्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी देखील द्यायचा. एसआयटीच्या प्राथमिक तपासानुसार अशोक खरातकडे तब्बल 1500 कोटींची मालमत्ता आहे. शिवाय मुंबई, नाशिक, पनवेल या भागामध्ये बेनामी संपत्ती असल्याची शंका देखील एसआयटीला आहे. एसआयटीच्या प्राथमिक तपासानुसार असंही समोर आलंय की काही बडे नेते आणि सरकारी अधिकारी हे अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायला जायचे. मीडिया रिपोर्ट्समधनं तर हे पण समोर आलंय की काही आमदार हे अशोक खरातच्या पायाचं पाणी देखील प्यायचे. पोलिसांना अशीही शंका आहे की या लोकांचे व्हिडिओज अशोक खरातने बनवले होते आणि या सगळ्या बड्या मंडळींना आपल्या मुठीत ठेवलं होतं. त्यामुळे अनेक बड्या नेत्यांची झोप आता उडालेली आहे. हे सगळं प्रकरण जेव्हा अंगाशी येणार हे अशोक खरातला कळलं त्यावेळेला त्याने परदेशात पळून जायचा प्रयत्न केला. पण शिर्डीतील एका महिलेने तक्रार केली आणि पोलिसांनी सगळीकडे हाय अलर्ट जारी केला. त्यामुळे अशोक खरात हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा अशोक खरातच्या घरातून एक बंदूक, 21 जिवंत काडतुसं आणि 6 लाख रुपये कॅश हे जप्त करण्यात आलं. आता इन्कम टॅक्स विभाग आणि एसआयटी अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहे. अशोक खरात हा केवळ एक ढोंगी बाबा नव्हता, तर तो अट्टल मुरलेला गुन्हेगार होता जो धर्माचा आधार घेऊन एक मोठं सिंडिकेट चालवत होता. मित्रांनो, अशोक खरात हे केवळ एक उदाहरण आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक कॅप्टन्स, असे अनेक गॉडमॅन आहेत जे धर्माचा आधार घेऊन आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, कुठलाही देव किंवा कुठलाही गुरु यशाचा मार्ग दाखवण्यासाठी पैशांची मागणी करत नाही किंवा आपल्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. तुम्हाला जर कोणी चमत्काराचा आमिष दाखवत असेल किंवा समस्या सोडवण्यासाठी अघोरी मार्गाचा वापर करायला सांगत असेल तर त्या माणसापासून 4 हात लांबच राहा. अशा नराधमांना वेळीच ठेचायची गरज आहे.
या असामाजिक तत्वांमुळेच अंधश्रद्धा ही समाजात वाढते. त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका. तुमच्या आयुष्यात या अशोक खरात सारखा काही प्रसंग घडलाय का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.